कब है होली, कब है कब. चलो नमस्कार मंडळी, मी प्रिया आपलं स्वागत करते आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आम्ही निघालेलो आहे होळीची शॉपिंग करण्यासाठी. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. कारण होळी जवळजवळ आली तसा उत्साह असा आतमधून गुणगुण गुणगुण करत बाहेर येतोय. होळी म्हटलं तर मग आधीचे दिवस आठवतात बाई ग. ते लहानपणाचे दिवस म्हटले की बापरे. शाळेतून भिजून कलर होऊन जे घरी येत होता ना, आई जे फटके देत होती ना, तर ते तर बघायलाच नको. तर आम्ही आता पोहोचलेलो होतो भाजी मार्केटमध्ये. गाडी काढली आणि बुर्र करत निघालो होतो भाजी मार्केटला. आंबाडी रोडला भाजी स्वस्त भेटते त्यामुळे आम्ही तिथेच पोहोचलो होतो आधी. आणि मग नंतर विचार केला की सगळे मार्केट फिरून मग बाकीच्या होळीच्या गोष्टी घ्यायच्या. चला मग घेऊया. भाजी वगैरे घेऊन झालेली होतीच तर काय खायला तर पाहिजेच ना. मग चटपटा चुरमुरा कुरकुरा सगळं घेऊन वगैरे मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. इकडे त्या लाईटीच्या ह्याच्यामुळे मला तर काय प्रॉपर दिसतच नव्हतं. ही लाईट अशी ब्लर करत होती. तर छोट्या छोट्या का होईना गोष्टी आम्ही खायला घेतल्या आणि मग निघालो. मग आम्हाला इथे 100 रुपयाचा सेल 100 रुपयाचा सेल असं दिसलं. मग तिथून मी एक 100 रुपयाची मस्तपैकी छोटी टेबल घेतलेली होती. आणि मग टेबल घेऊन मग इथे बसतच नव्हतं. मग कसा बसा त्या गाडीचा जुगाड करत त्याला बसवलं. इकडे बघा गाई वगैरे पण आलेले होते सतवायला मध्ये मध्ये या लोकांना. असो चला मग इथे जुगाड करून बसवलेला आहे टेबलला. ही पण बसत होती. मला पण बसायचंय मला पण बसायचंय. मी म्हटलं तुला घेतल्याशिवाय आम्ही निघणार आहेत का, आम्ही जाणार आहेत का. मग आम्ही तिला घेतलं आणि मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. पण नंतर विचारलं अरे होळीची शॉपिंग तर बाकीच राहिली आमची. तर मग निघालो होतो आनंदनगरमध्ये. इथे मस्तपैकी उड्डाण मारलेला आहे आम्हाला आठवल्यानंतर. आणि मग काय चला परत आनंदनगरला गेल्यानंतर दीक्षाला जे दिसलं बापरे. दीक्षा म्हणते मला मला मला. मग तिला घेतलं पहिलं. ती एखाद दोन पिचकार तिच्यासाठी बघितल्या. तिच्याबरोबर हाताला बसतात काय, तिला मारता येतं काय, तिला खेळायला येईल काय, जमेल काय, एवढा सगळा विचार करून मग तिच्यासाठी ही पिचकारी घेतली. आणि हे म्हणत होते मला पण. मी म्हटलं घ्या तुम्ही पण. आणि मी पण लहान तसे झालेलोच आहे हिच्याबरोबर राहून. तर मग आपण दोघं पण घेऊ. पण नंतर मग तो विषय बाजूला ठेवला आणि हिच्यासाठी मस्तपैकी अशा 2 पिचकारे घेऊन आम्ही घरी आलेलो होतो. आणि घरी आल्यावर मस्तपैकी झणझणीत जेवण बनवलं, जेवलो. आणि असं मग चंद्राला बघत बघत आणि जी चांगली झोप आली ना राव, काय बोलायचं सोय नाही. चांदो मामा लपलाच काय. मी आणि दीक्षा असं गाणं म्हणत मस्तपैकी इथे गाढ झोपी गेलो. चला मग असा गेला माझा आजचा दिवस. ॲडव्हान्समध्ये हॅपी होली सर्वांना. थँक्यू बाय.